आणि त्या दिंडोरीच्या जागेचा एक्झिट पोल आपण पाहणार आहोत। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार दिंडोरीमध्ये भास्कर भगरे शरद पवार गटाचे आघाडीवर। त्यांच्या विरोधात आहेत केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार, ज्या की आता पिछाडीवर जाताना दिसतात। सर्वाधिक मतदान या मतदारसंघात झालेलं होतं आणि भास्कर भगरे तिथे आघाडीवर दिसतात शरद पवार गटाचे, तर पिछाडीवर आहेत भारतीताई पवार भाजपच्या। दिंडोरीतला एक्झिट पोल आपण बघतोय, जिथे आघाडीवर आहेत भास्कर भगरे शरद पवार गटाचे, तर पिछाडीवर आहेत भारतीताई पवार। थेट आपण जाऊयात, मंत्री उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, तसंच शरद पवार गटाचे अनिल देशमुख देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये असतील। दोघांचंही स्वागत। उदय सामंत, सगळ्यात आधी तुमच्याकडे येते। इथे जर आपण आकडा पाहिला तर महाविकास आघाडीचा आकडा हा महायुतीपेक्षा जास्त दिसतो, तसंच शिवसेनेला तुमच्या 4च जागा मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नाही, या एक्झिट पोल बद्दल बोलत असताना तो कशा पद्धतीने केलेला आहे, किती सॅम्पल्स घेतलेले आहेत ते तुम्ही आता सांगितलेलं आहे। परंतु आपण अनेक वेळा असं बघतो, आता उदाहरणार्थ NDAचं सरकार केंद्रामध्ये येणार आहे हे निश्चित झालंय। मतदारांनी नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केलंय, हे तुमच्या एक्झिट पोलमधनं नक्कीच दिसतंय। परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातले जे कल आहेत, हा पुढे राहणार आहे की हा मागे राहणार आहे, याच्या बाबतीमध्ये मला एकच आठवण करून द्यायची आहे की असंच वातावरण एक्झिट पोलचं हे राजस्थानच्या निवडणुकीच्या वेळी होतं, त्याच्यानंतर मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या निमित्तानं होतं, त्याच्यानंतर छत्तीसगडच्या निवडणुकीच्या निमित्तानं होतं। शेवटी आपण सगळे हे अंदाज व्यक्त करत असतो, म्हणजे उद्या NDAला किती जागा मिळणार आहेत देशामध्ये हा देखील अंदाज आहे, दिंडोरीला कोण आघाडीवर आहे हा देखील अंदाज आहे, त्याच्यानंतर अन्य ठिकाणी कोण आघाडीवर राहणार आहे हा देखील अंदाज आहे। पण मी या प्रचाराच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरलोय, लोकांमध्ये मिसळून काम केलेलं, आणि मला असं वाटतं की महायुतीच्या जागा ह्या महाराष्ट्रामध्ये नक्की जास्त येणार आहेत। एक मात्र नक्की होईल की आपण जे असं म्हणतो की फार मोठ्या मताधिक्याने सगळ्या जागा निवडून येतील, काही जागा निवडून येतील, काही ठिकाणमध्ये मार्जिन पाठीपुढे होऊ शकतं, मताधिक्य पाठीपुढे होऊ शकतो। परंतु मागच्या वेळी जसं महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलो होतो, तशीच आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढलेलो आहोत। त्याच्यामुळे आमचा परफॉर्मन्स महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीसारखाच राहील याची पूर्ण मला खात्री आहे। आणि शेवटी आपण ज्यावेळी एक्झिट पोलद्वारे काही अंदाज व्यक्त करतो त्यावेळी ठीक आहे, त्याच्यावर आक्षेप घेण्याचा कोणाला अधिकार नाही, परंतु अनेक लोक एक्झिट पोलमध्ये यायला देखील घाबरतात। म्हणजे एक्झिट पोलमध्ये येऊन संभाषण करायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर काय बोलायचं ह्याचं देखील धाडस करत नाहीत। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या एक्झिट पोलच्या बाबतीमध्ये जी भूमिका आपल्या सगळ्यांची आहे, तुम्ही सॅम्पल्स घेतले त्याच्याबद्दल कुठं आक्षेप घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। परंतु राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश याचे सगळे एक्झिट पोल आणि त्याच्यानंतर झालेले निकाल बघता आम्ही जे फिरलेलो आहोत, आम्ही जो प्रचार केलेला, आम्ही जे लोकांमध्ये मिसळून काम केलंय याच्या नक्कीच उदयजी, हा पण एक तुमचा एक अंदाज आहे यामध्ये।